नमस्कार, माझं नाव अर्चना. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी थंडी स्पेशल म्हणतात ना, थंडीच्या दिवसामध्ये रागी किंवा नाचणी खाल्लेली चांगली असते. तर रागीचे लाडू वगैरे कोण कोण खात नाही, तर त्यांच्यासाठी स्पेशल म्हणून मी हा रागी केकची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. मी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. ते अशा पद्धतीने मिक्सरमध्ये टाकायचे आहे आणि बारीक करून घ्यायचे आहे. त्याचबरोबर पाऊण वाटी मी तेल घेतलेलं आहे. तुम्ही बटरसुद्धा घेऊ शकता. त्याचबरोबर 2 चमचे मी दही घेतलेलं आहे आणि हे आता मी थोडं मिक्सरला फिरवून घेणार आहे. तर अशा पद्धतीने हे मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर क्रीमी टाईपमध्ये दिसतं. तर हे एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये आपल्याला काय 1 वाटी असं दूध प्रमाण मी घेणार आहे पहिलं. तर त्यातलं अर्धं दूध मी टाकून घेणार आहे आणि अशा पद्धतीने चमच्याने मिक्स करून घेणार आहे. आता यामध्ये एक चाळणी ठेवायची आहे आणि यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे रागी पीठ. याला नाचणीचं पीठसुद्धा म्हटलं जातं. हे थोडंसं लालसर असतं. तर अशा पद्धतीने मी बघू शकता तुम्ही 1 वाटी आणि परत अर्धी वाटी अशा 1.5 वाटी हे नाचणीचं पीठ टाकलेलं आहे. 3 चमचा कोको पावडर, 2 चमचे मिल्क पावडर टाकलेली आहे. मिल्क पावडर ऑप्शनल आहे, असेल तर टाका, नाही टाकली तरी चालेल. तर अशा पद्धतीने चाळून घेत आहे आणि हे यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. कसं आपल्या केकला छान अशी टेस्ट येते. आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर तुम्ही बघू शकता रागी ऑलरेडी थोडीशी लाल असते आणि आपण त्यात कोको पावडर टाकलेलं आहे. आणि मुलांना कसं कळणार पण नाही की हा रागीचा केक आहे आणि पौष्टिकसुद्धा मुलांच्या पोटामध्ये जाईल. आणि त्याने मुलांना आपण सांगू शकतो की हा चॉकलेटचा केक आहे आणि मुलांना कळणारसुद्धा नाही. अशा पद्धतीने हे पीठ मळून घेतलेलं आहे. यात 1 चमचा मी बेकिंग पावडर आणि अर्ध्या चमच्याला थोडीशी कमी सोडा टाकलेला आहे आणि थोडंसं दूध टाकून हे अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहे. दूध वरून का टाकायचं आहे, कारण हे सर्व आपण सोडा वगैरे टाकलेलं आहे ते छान पिठाला लागतो नंतर, म्हणून आपण दूध टाकलेलं आहे. तर हे अशा पद्धतीने छान मिक्स करून घेतलेलं आहे आपण. आता यामध्ये टाकायचं आहे थोडंसं व्हॅनिला इसेन्स. हे टाकून आता मी मिक्स करून घेणार आहे. आपल्याला काय करायचं आहे, इकडं केक टिनला मी तेल ग्रीस करून घेत आहे. इकडं मी OTG 180 डिग्रीवर फ्री हीट करायला चालू करून दिलं आहे 10 मिनटासाठी. तर अशा पद्धतीने हे आपण व्हॅनिला टाकून इसेन्स टाकून हे पीठ छान असं बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे आपण बॅटर आता आपल्याला केक टिनमध्ये टाकून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे बॅटर आपण केक टिनमध्ये टाकून देणार आहोत आणि फ्री हीट अवनमध्ये हे आपण आता बेक करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण हे बॅटर टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला टॅप करून घ्यायचे आहे, म्हणजे त्यातील बबल्स आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर हे 180 डिग्रीवर 30 ते 40 मिनटासाठी आपण हा केक बघू शकता तुम्ही बेक करून घेतलेला आहे. माझ्या मुलांनी काय केलीस मम्मा, काय केलीस म्हणून हा OTG उघडला, त्याच्यामुळं हा केक थोडासा दबला आहे. त्यानं एक अर्ध्या तासाच्या आधीच बघितला की काय बनवते म्हणून हा केक थोडासा दबला आहे. तर तुम्ही 30 मिनटं तर याला हात लावू नका, म्हणजे हा छान असा फुलेल. तर तुम्ही बघू शकता किती मस्त सॉफ्ट स्पॉन्जी मऊ लुसलुशीत कापसासारखा हा केक तयार झालेला आहे. बघा कट करताना किती सोपं आहे, म्हणजे इझिली हा केक किती छान असा कट होत आहे. बघा मी तुम्हाला दाखवते किती सॉफ्ट झालेला आहे आणि कापसासारखा मऊ लुसलुशीत हा केक होतो. खूप छान होतो आणि टेस्टला तर एकदम भारीच लागतो. मुलांना तर कळणारच नाही की हा आपण रागी किंवा नाचणीचा केक केलेला आहे. त्यांना वाटेल की आपण चॉकलेटचा केक करून त्यांना दिलेला आहे. तर अशा पद्धतीने मी तुम्ही बघू शकता याचे स्लायसेस कट करून घेत आहे. माझा तर हा केक बनवला तर एका दिवसातच हा केक संपला, कारण दोन ते 3 स्लायसेस राहिले होते. ते मी मुलांना टिफिनला दिले आणि ज्या दिवशी केले होते त्या दिवशी त्यांनी हे पटपट संपवून टाकलं. ह्याच्यावर थोडंसं हर्षीत टाकून मुलांनी हा केक छान असा खाऊन घेतला. हा केक एवढा टेस्टला छान होतो. तर ही केकची रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. खूप मस्त होते, छानच होते. मी तुम्हाला एक दाखवते केक बाईट. बघा किती मस्त झालेला आहे, किती मऊ कापसासारखा लुसलुशीत हा केक झालेला आहे, सॉफ्ट झालेला आहे, स्पॉन्जी झालेला आहे. तर अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी खूप दिवस झाले रेसिपी टाकलेली नव्हती, तर ही खूप दिवसांनी ही रागी केकची रेसिपी टाकलेली आहे. तर अशा छान छान रेसिपी घेऊन आपण
परत भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. आणि ही केक तुम्ही मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता. अशा पद्धतीने मुलं खूप आवडीने खातील. तर भेटूया आपण आता नेक्स्ट रेसिपीमध्ये. थँक्यू.